हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केला आहे कार्बन कंपाऊंड्स आणि कार्बन कंपाऊंड्स मध्ये नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कॉमन नेमिंग ऑफ अमाइन्स. तर बघू शकता कॉमन नेमिंग ऑफ अमाइन बघायचं आहे. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण CH3 बॉन्डेड विथ NH2. NH2 हा ग्रुप रिप्रेझेंट करेल अमाइन्स. आता NH2 हा जो ग्रुप आहे हा अटॅच आहे CH3 ला, दॅट इज कार्बनच्या चेनला अटॅच असेल आणि कार्बनच्या चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे 1 नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल तर आपण याला लिहू मिथाइल. बघू शकता 1 नंबर ऑफ कार्बन आयटम असेल याला लिहिला आपण मिथाइल आणि NH2 ग्रुप आपला रिप्रेझेंट करता अमाइन, सो हा होऊन जाईल मिथिल अमाइन. सो याचं कॉमन नेमिंग असेल मिथिल अमाइन. सेकंड एक्झाम्पल बघू शकतो आपण CH3 CH2 NH2. सो CH3 CH2 NH2 नेक्स्ट एक्झाम्पल आलाय. यामध्ये जर नंबर ऑफ कार्बन आयटम्स बघितले आपण 2 नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे, दॅट इज कार्बनच्या चेन मध्ये 2 कार्बन्स आहे आणि 2 कार्बन्स असेल तर लिहू शकतो आपण इथिल. 2 कार्बन असेल तर लिहिलं आपण इथिल आणि NH2 ग्रुप याला अटॅच आहे तर होऊन जाईल अमाइन. सो नेमिंग झालं इथिल अमाइन. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता थर्ड एक्झाम्पल CH3 CH2 CH2 NH2. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण CH3 CH2 CH2 NH2. यामध्ये बघू शकता नंबर ऑफ कार्बन आयटम्स प्रेझेंट आहे 3 आणि 3 कार्बन आयटम्स ची चेन प्रेझेंट आहे NH2 या फंक्शनल ग्रुपला आणि NH2 फंक्शनल ग्रुप असेल आपला अमाइन. तर बघू शकता 3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे तर आला N प्रोपिल. बघू शकता आता 3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल तर आपल्याला लिहावं लागेल N. जेव्हा नंबर ऑफ कार्बन आयटम्स मोर दॅन 2 असेल तर आपण यूज करतो प्रिफिक्स N टू द अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपच्या आधी प्रिफिक्स N यूज करतो आपण आणि ती जी कार्बनची चेन आहे ते असेल स्ट्रेट चेन तेव्हा यूज करतो आपण प्रिफिक्स N. त्यानंतर बघू शकता फंक्शनल ग्रुप असेल NH2 दॅट इज अमाइन. सो N प्रोपिल अमाइन. त्यानंतर बघू शकता त्यानंतर नेक्स्ट बघू शकता 4 CH3 CH2 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 NH2. तर बघू शकता नंबर ऑफ कार्बन आयटम्स आता 1 2 3 4 नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे, स्ट्रेट चेन मध्ये प्रेझेंट आहे आणि नंबर ऑफ कार्बन आयटम्स जेव्हा ग्रेटर दॅन 3 असेल तेव्हा आपल्याला लिहायचं आहे N. बघू शकता 3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल और ग्रेटर दॅन 3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल चेन मध्ये आणि चेन जी आहे ती स्ट्रेट चेन असेल तर आपल्याला यूज करायचा आहे प्रिफिक्स N. सो येऊन जाईल N ब्युटिल अमाइन. सो असेल N ब्युटिल अमाइन. बघू शकता हे असतील कॉमन नेम फॉर अमाइन्स. यानंतर आपण बघू केमिकल रिएक्शन्स. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स आणि यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी जी आपल्याला बघायची आहे ती असेल कंबशन. तर बघू शकता तुम्ही कंबशन ही फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. तर कार्बन कंपाऊंड्स और कार्बन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. बघू शकता कार्बन कंपाऊंड्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जेव्हा त्याचं कंबशन होते जेव्हाही कार्बन किंवा कार्बन कंपाऊंडचं कंबशन होते इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ते इमिट करतात हीट अँड लाईट. त्यापासून जे प्रोड्यूस होईल ते असेल हीट अँड लाईट. मीन्स जेव्हाही आपण कार्बन कंपाऊंडचं कंबशन करू इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ते प्रोड्यूस करतील हीट अँड लाईट. तर बघू शकता हीट अँड लाईट प्रोड्यूस करतील, त्यासोबतच ते प्रोड्यूस करतील कार्बन डायऑक्साइड दॅट इज CO2. कार्बन डायऑक्साइड प्लस हीट प्लस लाईट हे प्रोड्यूस करतील व्हेन देयर इज अ कंबशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कार्बन कंपाऊंडचं जेव्हा कंबशन होईल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ते प्रोड्यूस करतील कार्बन डायऑक्साइड. त्यानंतर बघू शकता CH4 दॅट इज CH4 प्लस O2. याचं जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर आपल्या घरी आपण LPG गॅस यूज करतो आणि LPG गॅसचा यूज करतो आपण फूड कुक करायसाठी. आपल्याला जे अन्न बनवायचं असतं त्यासाठी आपण LPG गॅसचा यूज करतो आणि त्यामध्ये जो गॅस असतो तो इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन प्रोड्यूस करतो हीट अँड लाईट. त्यासोबतच तो कार्बन डायऑक्साइड सुद्धा प्रोड्यूस करतो. बट आपल्याला लक्षात येते की तिथे हीट आणि लाईट आपल्याला दिसेल गॅस जवळ, तर तो LPG गॅस पासून आपल्याला मिळते हीट अँड लाईट. सो हे पण एक्झाम्पल असेल कंबशनचं आणि ते LPG गॅस मध्ये प्रेझेंट असतात कार्बन कंपाऊंड्स. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो CH4 प्लस O2. CH4 प्लस O2 दॅट इज कार्बन कंपाऊंड प्लस ऑक्सिजन असेल आणि इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन याचं होत आहे कंबशन तर हा प्रोड्यूस करेल हीट अँड लाईट. बघू शकता फर्स्ट हा प्रोड्यूस करेल हीट अँड लाईट. त्यानंतर बघू शकता यापासून कार्बन कंपाऊंड्स पासून प्रोड्यूस होईल कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. बघू शकता कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर सुद्धा प्रोड्यूस करेल अँड प्रोड्यूस करेल हीट अँड लाईट. सो याला बॅलन्स करावं लागेल आपल्याला. दॅट इज नंबर ऑफ हायड्रोजन्स बघू शकता तुम्ही 4 आहे, नंबर ऑफ कार्बन आयटम्स 1 आहे, नंबर ऑफ कार्बन 1 आहे
नंबर ऑफ हायड्रोजन्स 4 आहे. सो रिएक्शनला बॅलन्स करताना आपल्याला घ्यावं लागेल इथे ट्वाइस. बघू शकता इथे घ्यावं लागेल आपल्याला ट्वाइस जेव्हा आपण करूला बॅलन्स, बिकॉज नंबर ऑफ हायड्रोजन आहे 4 आणि 2 2 जाऊन जाईल 4, दॅट इज हायड्रोजन झालेला आहे बॅलन्स. त्यानंतर आपल्याला ऑक्सिजन बघावं लागेल. आता ऑक्सिजनचे ॲटम्स झालेले आहेत 2, 2 + 2 झालेले आहे 4. तर बघू शकता नंबर ऑफ ऑक्सिजन असतील 4. सो 2 2 4 होऊन जाईल. आणि इकडे बघू शकता ऑक्सिजन 2 होते आणि याला बॅलन्स करताना हायड्रोजनला बॅलन्स करताना ऑक्सिजनचे ॲटम्स झाले होते 2. सो 2 + 2 मिळून 4 करायचे होते. सो यालाही मल्टिप्लाय केला आपण 2 ने, दॅट इज 2 2 4. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो इथेनॉल. इथेनॉल सुद्धा बर्न होईल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. बघू शकता CH3 CH2OH. इथेनॉल सुद्धा कंबशन करू शकतो आपण याचं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आणि याचं जेव्हा इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कंबशन होईल पुन्हा हा प्रोड्यूस करेल हीट अँड लाईट. हा सुद्धा प्रोड्यूस करेल हीट अँड लाईट. दॅट इज CH3 CH2OH प्लस O2 इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. जर याचं आपण कंबशन केलं तर हा प्रोड्यूस करेल हीट अँड लाईट आणि त्यासोबतच प्रोड्यूस करेल CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साइड अँड H2 दॅट इज वॉटर. सो कार्बन डायऑक्साइड प्लस H2 प्लस हीट अँड लाईट प्रोड्यूस करेल बाय द रिएक्शन ऑफ इथेनॉल विथ ऑक्सिजन. बघू शकता इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जर आपण याला कंबशन केलं इथेनॉलचं तर हा प्रोड्यूस करेल हीट अँड लाईट प्लस कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. या रिएक्शनला सुद्धा करावं लागेल आपल्याला बॅलन्स. तर सुरुवातीला बघू आपण नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 1 and 1 दॅट इज 2 कार्बन्स आहेत. तर याला करावं लागेल आपल्याला 2 दॅट इज 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर और 2 ॲटम्स ऑफ कार्बन डायऑक्साइड घेतल्यानंतर कार्बन होऊन जाईल बॅलन्स. त्यानंतर आपल्याला बघायचं हायड्रोजन. तर हायड्रोजन जर बघितलं आपण तर बघू शकता 3 + 2 5 + 1 6 नंबर ऑफ हायड्रोजन आहे. आणि इथे जर हायड्रोजन बघितले आपण बघू शकता इथे जर हायड्रोजन बघितले तर 2 आहे. याला 6 करायचं असेल तर याला 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ आपण और 3 ॲटम्स ऑफ H2 घेऊ दॅट इज 3 × H2 दॅट इज 3H2 आणि 3 2 झाले 6. सो नंबर ऑफ हायड्रोजन सुद्धा झालेले आहे बॅलन्स दॅट इज 6 हायड्रोजन. त्यानंतर बाकी आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन बघू शकता आता 2 2 4 ऑक्सिजन इकडे आहे आणि 3 इकडे आहे. सो 4 + 3 झाले 7 आणि आपल्याला 7 ला करावं लागेल बॅलन्स. तर बघू शकता हे जे CH3 CH2OH आहे या कंपाऊंडला आपण आता डिस्टर्ब करणार नाही, बिकॉज यामध्ये जर आपण याला मल्टिप्लाय करत गेलो तर कार्बनचे अमाऊंट चेंज होईल, हायड्रोजनचे अमाऊंट चेंज होईल. सो जे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे ते आपण करू ऑक्सिजन सोबत. तर इथे 1 ऑक्सिजन प्रेझेंट आहे तर 1 ऑक्सिजन इथे आहे आणि इथे 2 आहे. 2 ला आपण करू शकतो 6. आपल्याला 7 पाहिजे टोटल. बघू शकता 2 2 4 and 3 + 4 दॅट इज 7. सो इथे झालेले आपले 3 2 6 आणि इथे हा 1 दॅट इज 7. सो रिएक्शन झालेली आहे बॅलन्स. बघू शकता हे असेल कंबशन रिएक्शन. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे आणि नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपली असणार आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन साठी आपल्याला लागतील ऑक्सिडायझिंग एजंट आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर बघितले तर असतील KMnO4 दॅट इज पोटॅशियम. बघू शकता KMnO4 दॅट इज पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेट हा असेल ऑक्सिडायझिंग एजंट. त्यानंतर असेल K2Cr2O7 K2Cr2O7 दॅट इज पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट हे असतील ऑक्सिडायझिंग एजंट आणि हे आपला ऑक्सिजन लूज करतील टू द कंपाऊंड आणि त्या कंपाऊंडला करतील ऑक्सिडाइज. जेव्हा कुठल्याही कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन ऍड होतो त्याला म्हणून आपण ऑक्सिडेशन झालेलं आहे. आणि याचं एक्झाम्पल सुद्धा बघू शकतो आपण CH3 CH2OH. CH3 CH2OH असेल आणि CH3 CH2OH चं ऑक्सिडेशन जर झालं असेल तर यामधून हायड्रोजन और यामध्ये ऑक्सिजन ऍड होईल, हायड्रोजन लॉस होतील और ऑक्सिजन ऍड होईल. आता बघू शकता इथं आपण यूज केला KMnO4 दॅट इज ऑक्सिडायझिंग एजंट. KNO4 ऑक्सिडायझिंग एजंट जर यूज केला तर हा आपला ऑक्सिजन लूज करेल टू द कंपाऊंड. गिव्हन कंपाऊंडला ऑक्सिजन लॉस करेल आणि या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन ऍड होत जाईल. आपला स्वतःचा ऑक्सिजन लॉस करून या कंपाऊंडला देईल, या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन ऍड होईल आणि या कंपाऊंडचं होईल ऑक्सिडेशन. तर बघू शकता आता जर आपण बघितलं हा कंपाऊंड असेल इथेनॉल. कंपाऊंड असेल इथेनॉल. इथेनॉलचं जर ऑक्सिडेशन बघितलं तर यामधून बघू शकता CH3 हायड्रोजन लॉस होईल आणि याच्या जागी ऍड होईल ऑक्सिजन. हायड्रोजन लॉस झाले इथं H2 दॅट इज 2 हायड्रोजन लॉस झाले आणि त्या जागी ऍड झालेला आहे डबल बॉन्ड ऑक्सिजन. हायड्रोजन मिळून 2 बॉन्ड्स बनवतील आणि त्या जागी ऑक्सिजन जो ऍड होईल तो एकटाच बनवेल 2 बॉन्ड्स दॅट इज डबल बॉन्ड O. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन बनवला आणि इथेनॉलचं कन्व्हर्शन झालेलं आहे इथेनॉइक ऍसिड मध्ये.
इथेनॉलचं कन्व्हर्शन होईल इथेनॉइक ऍसिड मध्ये आफ्टर इट ट्रीटेड विथ KMnO4. KMnO4 सोबत जेव्हा त्याला ट्रीट केलं आपण तर त्या इथेनॉलचं कन्व्हर्शन झालेलं आहे इथेनॉइक ऍसिड मध्ये. दॅट इज KMnO4 मुळे हा जो इथेनॉल आहे हा ऑक्सिडाइज झालाय, यामध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे आणि कन्व्हर्ट झालेला आहे इथेनॉइक ऍसिड मध्ये. या प्रोसेसला म्हणू आपण ऑक्सिडेशन. आता होऊ शकता ऑक्सिडेशन मध्ये KMnO4 K2Cr2O7 हे ऍक्ट होतात ऍज अ ऑक्सिडायझिंग एजंट. बघू शकता. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऍडिशन रिएक्शन. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायचं आहे आणि ती असेल ऍडिशन रिएक्शन. तर बघू शकता आता ऍडिशन रिएक्शन मध्ये जे रिएक्टंट्स आहेत त्यांचं ऍडिशन होईल, मीन्स जे रिएक्टंट्स आहेत ते होतील ऍड. आता इथे आपण घेतलाय कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि कार्बन डबल बॉन्ड कार्बनची रिएक्शन आपण केली आहे हायड्रोजन सोबत, मीन्स याचं केलं आपण हायड्रोजनेशन. हा जो हायड्रोजन असेल हा आता ऍड होईल कार्बन डबल बॉन्ड कार्बन मध्ये इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम ऑर निकेल. आता प्लॅटिनम ऑर निकेल हे यूज होतील ऍज अ कॅटलिस्ट. आता रिएक्शन जर आपल्याला फास्ट करायची असेल, रिएक्शनचा रेट वाढवायचा असेल, मीन्स रिएक्शनला लवकर कंप्लीट करायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करत असतो कॅटलिस्ट. आणि इथे जे कॅटलिस्ट असतील ते असतील प्लॅटिनम ऑर निकेल, मीन्स ते रिएक्शनचा रेट वाढवायसाठी आहे, रिएक्शनला फास्ट कंप्लीट करायसाठी आहे. तर आता यामध्ये हायड्रोजन ऍड होत जाईल. आता होऊ शकता कार्बन डबल बॉन्ड कार्बन मध्ये जेव्हा हायड्रोजन ऍड होईल त्याचं कन्व्हर्शन करेल तो कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन मध्ये. इथे डबल बॉन्डचं ब्रेकडाऊन होईल आणि डबल बॉन्डचं ब्रेकडाऊन होईल इथे हायड्रोजन ऍड होईल. मीन्स आता हायड्रोजनेशन जर केलं आपण तर अनसॅच्युरेटेडचं कन्व्हर्शन बघू शकता, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं कन्व्हर्शन झालेलं आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचं कन्व्हर्शन झालेलं आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये बाय द ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनेशन करून आपण याचं कन्व्हर्शन केलं आहे अनसॅच्युरेटेडचं सॅच्युरेटेड मध्ये. बघू शकता तुम्ही. त्यानंतर जे आपलं कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल ते प्रेझेंट असतील व्हेजिटेबल ऑइल्स मध्ये. व्हेजिटेबल ऑइल्स मध्ये लॉंग चेन ऑफ कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल आणि त्याचं हायड्रोजनेशन केल्यानंतर ते कन्वर्ट होतील सिंगल बॉन्ड मध्ये आणि त्यापासून मिळेल आपल्याला वनस्पती घी. मीन्स व्हेजिटेबल ऑइलचं कन्व्हर्शन आपल्याला वनस्पती घी मध्ये करायचं असेल तर त्याचं करायला लागेल आपल्याला हायड्रोजनेशन. आणि जे अनसॅच्युरेटेड फॅट्स असतील बघू शकता यापासून मिळेल आपल्याला अनसॅच्युरेटेड फॅट्स. हे जे अनसॅच्युरेटेड फॅट्स असतील हे असतील आपल्यासाठी हेल्दी. तर जर आपण सॅच्युरेटेड फॅट्स बघितले जे आपण कन्वर्ट केलेले आहेत, सॅच्युरेटेड फॅट्स जर बघितले तर हे आपल्यासाठी अनहेल्दी सुद्धा असतात. तर बघू शकता अनहेल्दी असतील आपल्यासाठी सॅच्युरेटेड फॅट्स. बघू शकता. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे आणि ती असणार आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे आणि ती असणार आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता सबस्टिट्यूशन रिएक्शन हे सिमिलर असेल. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे आणि ती असणार आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता सबस्टिट्यूशन रिएक्शन समजून घ्यायसाठी आपण एक एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण गेम्स बघतो, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल और एनी अदर गेम्स असतील, त्यामध्ये जर एखादा प्लेअर इंजर्ड झाला तर त्या जागी आपण एक प्लेअर दुसरा सबस्टिट्यूट करतो. मीन्स एक प्लेअर जर इंजर्ड असेल तर त्या जागी आपण दुसरा प्लेअर ठेवतो आणि त्याला म्हणतो आपण सबस्टिट्यूट. सिमिलर असेल सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता होऊ शकता सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये सुद्धा एक ऍटम रिप्लेस होईल अदर ऍटमने. तर बघू शकता CH4 घेतलेला आपण आणि CH4चं आपल्याला करायचं आहे क्लोरिनेशन. सो CH4चं जर क्लोरिनेशन करायचं असेल तर यात ऍड करू आपण Cl2 दॅट इज क्लोरीन आणि हे ऍड करू आपण इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. आता इथे बघू शकता सनलाइट जो आहे तो ऍज अ कॅटलिस्ट यूज होईल आणि याला म्हणू आपण क्लोरिनेशन ऑफ मिथेन. क्लोरिनेशन ऑफ मिथेन असेल. आता क्लोरीन यामध्ये सबस्टिट्यूट होत जाईल आणि यामधला हायड्रोजन ऍटम रिप्लेस होत जाईल क्लोरीननी आणि यालाच म्हणू आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन. फॉर एक्झाम्पल बघून घेऊ आपण CH3Cl. आता होऊ शकता यामधला एक हायड्रोजन ऍटम दॅट इज CH4, 4 हायड्रोजन ऍटम्स होते, यातला एक हायड्रोजन रिप्लेस झालाय आणि त्या जागी आलेला आहे Cl. तर बघू शकता एक हायड्रोजन बाहेर जाईल. आता Cl बॉन्डेड विथ Cl असेल, Cl बॉन्डेड विथ Cl असेल आणि कार्बन बॉन्डेड विथ हायड्रोजन होता. बघू शकता कार्बन बॉन्डेड विथ हायड्रोजन. यापैकी एक हायड्रोजन ऍटम CH4 ला सोडून जाईल, दॅट इज मिथेन मधून एक हायड्रोजन ऍटम निघेल आणि त्या जागी एक Cl ऍटम रिप्लेस होईल. एक हायड्रोजन ऍटम एका Cl ऍटमने रिप्लेस झाला आणि याला म्हणू आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन. मीन्स एक ऍटम दुसऱ्या ऍटमने रिप्लेस होईल आणि याला म्हटलं आपण सबस्टिट्यूशन. तर हा जो रिप्लेस झालेला हायड्रोजन आहे हा दुसऱ्या Cl सोबत चालला जाईल, दॅट इज HCl. हा तयार करेल HCl. बघू शकता आता हायड्रोजन गेलेला आहे Cl सोबत आणि तयार करेल HCl.
त्यासोबत CH4 होता, CH4 मधला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि त्या जागी आला Cl. तर बघू शकता नेक्स्ट एक्झाम्पल बघून घेऊ आणखी आपण. आता जो प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे तो असेल CH3Cl. CH3Cl बघू शकता, CH3Cl हा प्रोडक्ट मिळालेला आहे. पुन्हा जर याचं क्लोरिनेशन केलं, आणखी आपण यात ऍड केला दॅट इज क्लोरीन, आणि इन प्रेझेन्स ऑफ असेल सनलाइट. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट असेल, क्लोरीन ऍड केलेला आहे. पुन्हा काय होईल तर यामधला आणखी एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होईल क्लोरीनने, मीन्स एक हायड्रोजन ॲटमच्या जागी सबस्टिट्यूट होईल क्लोरीन. तर बघू शकता प्रोडक्ट भेटेल आपल्याला CH2. बघा सुरुवातीला H4 होता तर H3 झालं, दॅट इज हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला. नंतर आता CH3 होता, पुन्हा CH2 झालं, मीन्स हायड्रोजन ॲटम रिप्लेस झालेला आहे. आणि Cl जो आहे तो ऍड झालेला आहे, Cl सबस्टिट्यूट झालेला आहे हायड्रोजनच्या जागी. तर बघू शकता CH2 Cl2 प्लस प्लस बघू शकता आता इथे 2Cl होते, Cl बॉन्डेड विथ Cl, तर यामधला एक Cl यामध्ये ऍड झालेला आहे आणि यातून एक हायड्रोजन निघेल, तो जाईल या Cl सोबत, दॅट इज HCl. सो असेल रिएक्शन, दॅट इज सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो बघू शकता आता CH2Cl2 हा प्रोडक्ट तयार झालेला होता. यामध्ये जर पुन्हा क्लोरिनेशन केलं आपण याचं Cl2 नी, तर इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट करावं लागेल आपल्याला क्लोरिनेशन. आणि इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट जर याचं क्लोरिनेशन केलं तर यामधला पुन्हा क्लोरीन ॲटम बघू शकता, 2 क्लोरीन ॲटम्स असेल, Cl बॉन्डेड विथ Cl, आणि यातला एक क्लोरीन ॲटम ऍड होत जाईल CH2Cl2 मध्ये आणि यातला हायड्रोजन जाईल Cl सोबत. दॅट इज बघू शकता तुम्ही आता पुन्हा नंबर ऑफ हायड्रोजन लेस होत जाईल. फर्स्ट नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स होते 4, त्यानंतर झाले 3, त्यानंतर झाला 2 आणि आता असेल 1, दॅट इज CHC. आणि त्यानंतर बघू शकता Cl2 होता, यामध्ये आणखी एक क्लोरीन ऍड होईल तर तयार होईल CHCl3 प्लस बघू शकता यातला एक हायड्रोजन ॲटम गेलेला आहे, हायड्रोजन ॲटम जाईल क्लोरीन सोबत, दॅट इज HCl. तर बघू शकता इथे Cl2 दॅट इज 2 क्लोरीन ॲटम्स होते, एक क्लोरीन ॲटम ऍड होत जाईल कंपाऊंड मध्ये, तर यातला हायड्रोजन जाईल Cl सोबत, दॅट इज प्रोड्यूस करेल HCl. त्यानंतर बघू शकता CH3Cl हा कंपाऊंड तयार झालेला आहे, CH3Cl नाही, CHCl3 हा कंपाऊंड तयार झालेला आहे. CHCl3 मध्ये जेव्हा आपण पुन्हा ऍड करू क्लोरीन, बघू शकता CHCl3 मध्ये पुन्हा ऍड केला आपण क्लोरीन, इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट ऍड करू आपण याला. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट जेव्हा क्लोरीन ऍड केलेला आहे, पुन्हा बघू शकता यामध्ये Cl बॉन्डेड विथ Cl असेल, मीन्स यातला एक क्लोरीन ऍड होईल या कंपाऊंड मध्ये आणि यातला हायड्रोजन जाईल Cl सोबत. तर बघू शकता आता नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स लेस होईल, पुन्हा CCl4 बघू शकता क्लोरीन जो आहे तो 1 ने इन्क्रीज होईल, दॅट इज CCl4, आणि हायड्रोजन जो आहे तो लेस होईल, दॅट इज जाईल तो HCl. तर बघू शकता यामध्ये क्लोरिनेशन मध्ये आपण नंबर ऑफ क्लोरीन ऍड करत गेलो आणि हायड्रोजन जे आहे ते सबस्टिट्यूट करत गेलो आपण हायड्रोजनच्या जागी क्लोरीन. बघू शकता फर्स्ट जो प्रोडक्ट आपल्याला मिळाला होता, फर्स्ट प्रोडक्ट मिळाला आपल्याला CH3Cl. तर बघू शकता हायड्रोजन फर्स्ट असेल सुरुवातीला CH4 च्या सोबत आलेला आपला Cl. बघू शकता हायड्रोजन रिप्लेस झाला Cl नी, दॅट इज हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट झाला Cl. नेक्स्ट प्रोडक्ट आला आपला CH2Cl2, दॅट इज बघून घ्या पुन्हा हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट झाला Cl. त्यानंतर प्रोडक्ट आला आपला CHCl3, त्यानंतर पुन्हा बघू शकता हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट झालेला आहे Cl. आणि लास्ट प्रोडक्ट आपला आहे CCl4, पुन्हा हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट झालेला आहे क्लोरीन. तर या प्रकारे करू शकता तुम्ही सबस्टिट्यूशन रिएक्शन, आणि हे असेल सबस्टिट्यूशन रिएक्शन फॉर मिथेन. बघू शकता, और याला म्हणू आपण क्लोरिनेशन ऑफ मिथेन.